हे बघा वावरात वापा तयार करून झाले ते, इकडं पण आणि खालच्या वरात पण. आता याला पाईपलाईन आणि ठिबक हातरूया. ही 2 इंची पाईपलाईन आहे, ह्याला चिपकवायचं. हा 2 इंची टी असं त्याचं असतं ना लिक्विड. थोडं वेळ 30 सेकंद थांबलं की मग ते पॅक होतं. हे बघा अशी पाईपलाईन जॉईन केली वरच्या वावराची. आता खालच्या वावराची पण जोडून घेऊया. ही वरतून येणारी पाईप 2 इंची आहे आणि ही आपल्याला खालची जाणारी पाईप 1.5 इंची आहे. त्यामुळे आपण 1.5 आणि 2चं सॉकेट आहे ते आपण जोडून घेऊया दोन्ही साईडला. इथं 1.5 2चं एक आणि इथं 1.5 2चं एक. हे काही सोल्युशन असं लावून घ्यायचं आतमध्ये, इकडं या साईडला जाऊन आणि या पाईपला पण असं. मग हे असं चिपकवायचं. एक 30-40 सेकंदामध्ये पूर्ण चिपकून टाईट होते. काय आताच टाईट झालं. आता 1.5 इंची पाईप आहे ती आतमधली ती सुद्धा लावून घेऊया. चांगल्या प्रकारे लावायचं. इथे एकदम टाईट झालं पाहिजे, परत निघालं नाही पाहिजे. 1.5 बाय 2 असं लावून झालं आहे दोन्ही. आता पुढं पाईपला मग जोडूया. बघा ह्या पाईपला पाणी आहे. जर पाणी असेल ना तर पाणी पुसून घ्यायचं, पाण्यामध्ये लावायचं नाही, मग त्याने चिपकत नाही. मग आपण ज्यावेळेस असं त्या पाणी लावेन त्यावेळेस निसटून जाणार. तेव्हा चांगलं फडक्यानं असं पुसून घ्यायचं चांगलं आणि नंतर चिपकवायचं. आता त्याला पुसून घेतले, त्याला आपण चिपकवूया. आता आपण PVC पाईप जोडले एकाला एक. ह्या दगडी ठेवल्यात कारण की पाईप वाकलेला सरळ करायसाठी. आता आपल्याला इथे किचन करायचं आहे, त्यासाठी आपल्याला इथं आता थोडंसं इथे किचनसाठी थोडी जागा करायला लागणार आहे. 8 बाय 12चं असं किचन करायचं. 8.5 बाय 12. आठ 8.6. बघा आता इथे मी कट करतोय पीस. आपल्या ह्या साईडला अशी लाईन जोडायची येल आकाराची, येल बोलावून हा येल पण चिटकवून मी तुम्हाला दाखवते. इथे आपण आता कट करूया. हा येल आहे, याला येल्बो म्हणतात. ह्याच जोडायचं ह्या साईडला. आता ही कापली तशीच हिला पण त्या मापातच आपण कट करून घेऊया. आता या दोन्ही साईडला 2 एल्बो जोडूया आपण. हा ह्या साईडला, ह्या साईडला. हा वॉल सर्व शेवटी लावायचा PVC पाईपला. मग असा खोलायचा, यातून पाणी निघून जातं, कचरा वगैरे निघून जातो. मग नंतर परत लावायचा.
आता आपल्याला हवी तशी पाईपलाईन जोडून झाले. खालच्या वरती ठिबक हातरलं आहे. आता वरच्या वरती ठिबक हातरून घेऊया. तो किती भरतं लाल मातीनं. हे बघा, ही आता 16 mm आहे. ते आपले पाईपलाईन करून झाले. आता आपण त्याला ठिबक ह्याला होल पाडून घेऊ पाईपला आणि ठिबक जोडूया. हे 16 mm रबर आहे. ही पाईपलाईन ठिबकची एका लेवलला पकडायची बरोबर आणि त्यानुसार त्याचा होल पाडायचा. असा होल पाडायचा आणि याच्यानंतर हे जे 16 mm रबर आणलं आहे ना, त्याची ही बाजू अशी आतमध्ये लावून घ्यायचं आणि असं केलं की मग हे पाईप ह्याच्यामध्ये हे चांगले दाबून घ्यायचे. ओके. आता ही कशी पाईप लावली त्या प्रकारे आपण सगळ्या पाईप आता लावून घेऊया. सेम होल पाडायचा, रबर लावायचा आणि ते पाईप त्यामध्ये अडकवायचे. आता हा मोठा वाफा आहे, गादी वाफा, याला डबल लाईन आहे. मग ह्याला डबल 2 ठिकाणाचा होल पाडायचा, 2 ठिकाणी ठिबक लावून घ्यायचं. हा एक झाला आणि हा ह्या साईडला दुसरा. आपले संपूर्ण पाईपलाईन आणि ठिबक जोडून झाले. तर ह्या वेळेत तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.